प्रदूषणाच्या क्रमवारीत आधीच अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक मालधक्का उभारण्याचा प्रस्ताव समोर आल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मूल तालुक्यातील रेल्वे स्थानकावर पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या आयर्न ओरच्या वाहतुकीसाठी हा मालधक्का प्रस्तावित करण्यात आला असून याला स्थानिक नागरिक, नगर परिषद आणि विविध सामाजिक संघटनांकडून कडाडून विरोध सुरू झाला आहे. आधीच औद्योगिक प्रदूषणामुळे त्रस्त असलेल्या या परिसरात आणखी प्रदूषण वाढवणाऱ्या प्रकल्प राबवला जात असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मूल रेल्वे स्थानकावर सुरुवातीला तांदळाच्या वाहतुकीसाठी मालधक्का उभारण्याची योजना होती. मूल तालुका तांदूळ उत्पादक भाग असल्याने स्थानिक शेतकऱ्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार होता. मात्र आता या योजनेचा मूळ हेतू बदलून गडचिरोली जिल्ह्यातील सुरजागड येथून उत्खनन होणाऱ्या लोह खनिजाच्या वाहतुकीसाठी मालधक्का वापरण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला जात आहे. सुरजागड परिसरात खनिज उत्खननामुळे आधीच पर्यावरणीय हानी झाल्याच्या तक्रारी असून नदी नाल्यांचे पाणीही लालसर होऊन प्रदूषित झाल्याचे चित्र समोर आले आहे. अशा परिस्थितीत हे खनिज मूल येथे आणून रेल्वे मार्गे देशभर पाठवण्याची योजना राबवली जात असल्याने स्थानिकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या प्रस्तावित मालधक्क्यामुळे रेल्वे स्थानक परिसरातील शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ आणि निवासी भागावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आयर्न ओरच्या वाहतुकीदरम्यान निर्माण होणारी धूळ, प्रदूषण आणि वाहतुकीची वाढती वर्दळ यामुळे विद्यार्थ्यांचे, प्रवाशांचे आणि नागरिकांचे आरोग्य धोक्यात येईल अशी भीती व्यक्त होत आहे. काही मोजक्या लोकांच्या आर्थिक फायद्यासाठी हजारो नागरिकांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. दरम्यान मूल नगर परिषदेने या प्रकल्पाविरोधात एकमताने ठराव मंजूर करून शासनाला आपली भूमिका स्पष्ट केली आहे. नगराध्यक्षांसह स्थानिक पदाधिकारी आणि नागरिकांनी गरज पडल्यास रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनीही याविरोधात आवाज उठवत शासनाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी जोर धरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मूळ गावाशी संबंधित असलेल्या या भागातील नागरिकांनी त्यांच्या हस्तक्षेपाची अपेक्षा व्यक्त केली असून पर्यावरण आणि जनहित लक्षात घेऊन हा प्रस्ताव तातडीने रद्द करावा अशी मागणी जोर धरत आहे. नगरपालिकेमधनं मी नगराध्यक्ष म्हणून आणि माझे समस्त नगरसेवक पूर्ण आमच्या 21 जणांच्या टीमनी बहुमताने हा ठराव घेण्यात आलेला आहे की मूळ शहरामध्ये आज नाही तर कधीही मालधक्का होऊ देणार नाही. तसं स्पष्ट नाव घेता येणार नाहीच, परंतु शोभाताई फडणवीस कडनं जरा या मालधक्क्याला जरा जास्त सपोर्ट आहे आणि त्यांनीच निवेदन हे मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि स्पष्ट जनमत आहे की हा या मागे मोठा हात असल्यामुळे मालधक्का हा होणारच. परंतु गावाच्या सगळ्यांची मागणी आहे की मालधक्का होऊ नये. त्याकरिता आम्हाला जर रस्त्यावर उतरून आंदोलनं जरी करावी लागली तर त्याकरिता आम्ही सगळे तयार आहोत आणि त्या प्रकारे आम्ही कठोर आंदोलनं देखील करू. मूलमध्ये जो मालधक्क्याचा प्रस्तावित प्रकल्प चालू होण्याचा जो प्रयत्न केलेला आहे तो अतिशय गंभीर आणि मूलच्या नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनाने धोकादायक असून लगतचा जो नागरी वस्ती, कॉलेज, शिक्षण संस्था, दवाखाने यांना संपूर्ण प्रभावित होण्याचा पूर्ण प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण मूलचे नागरिक आणि जनता आणि संपूर्ण सर्वपक्षीय लोक का हा मालधक्का झाला नाही पाहिजे यासाठी कार्यरत आहे आणि तो आम्ही होऊ देणार नाही. वेळप्रसंगी संपूर्ण बंद शासनापर्यंत त्याचा पाठपुरावा आणि जनआंदोलन हाच आमच्या पुढे पर्याय आहे. काहून तर मालधक्का हा जनहितासाठी नसून जनतेचा जीव घेण्यासाठी होत आहे असा संपूर्ण मूलवासियांचा विश्वास झालेला आहे. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।